चषक जिंकण्यासाठी अनेक खेळाडूंची रस्सीखेच असते, परंतु या चषकाचं आपण खास वैशिष्ट्य पाहिलं ना, तर विकासाचा दरवर्षी एखादा खेळाडू या मैदानावरती नेहमी चमकत असतो. कालच्या दिवसामध्ये जो कधी मैदानावरती चांगला खेळ करत नव्हता, त्या कालच्या दिवसामध्ये त्या एका खेळाडूने 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा सुद्धा येथे विक्रम ओमकार पाटील खारगर या खेळाडूने केला होता. तसेच तत्पुरी 12व्या खेळाडूने यायचा आहे. विनंती आहे दोन्ही संघांना. प्लेइंग 11ची लिस्ट येथे दोन्ही संघांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तत्पूर्वी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना ही क्रिकेटची मेजवानी. आज क्रिकेट मधला हा महासंग्राम, आज क्रिकेट मधला हा रणसंग्राम या ताडफाडच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीटी स्पोर्ट लाईव्हची संपूर्ण टीम, त्यांचे टेक्निशियन, त्यांचे कॅमेरामन, त्यांचे खऱ्या अर्थानं स्कोरर, या सर्वांचं सुद्धा येथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रफुल्ल निलेश पुरस्कृत थळेश्वर थळ आपला एक 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला, कंपल्सरी यायचं आहे, कारण इथे खूप प्रॉब्लेम होतो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी पारितोषिक आहे, त्यामुळे ते पारितोषिक देण्यासाठी सुद्धा इथे अडचण होते. कालच्या दिवसामध्ये आम्हाला सुद्धा खूप अडचण झाली, त्यामुळे इथे सहकार्य करा आणि सहकार्य तुमच्याकडून मिळेल अशी मी अपेक्षा जरूर बाळगतोय. केजी मित्रमंडळातील सर्व सदस्यांना सुद्धा मी विनंती करतोय, ज्याला ज्याला कामं दिलेली आहेत त्यांनी ती खऱ्या अर्थानं योग्य प्रकारे हाताळायची आहेत. कारण स्पर्धा म्हटलं की स्पर्धेमध्ये प्रत्येकाचं योगदान महत्वाचं असतं. अगदी व्हॉलेंटियर्स पासून, पंचांपासून आपण पाहिलं तर मुंबईमधील बरेचसे संघ यायचे. खऱ्या अर्थानं चेंबूरचे संघ बऱ्याच वेळेला या मैदानावरती खेळताना आपण पाहायचो. खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक असं मैदान आहे. बऱ्याच जणांना या मैदानाची खऱ्या अर्थानं हिस्ट्री माहिती आहे. या मैदानावरती बऱ्याच वेळा लेफ्ट हँडर बॅटर यशस्वी होताना आपण पाहिलेत. ओके, सूर्याचा पुढील चेंडू, लेंथ बॉल, लाऊड अपील, लॉ नंबर 31, जोरदार अपील येथे करण्यात येतोय. चेंडू मात्र येतोय डॉट. चांगली सुरुवात येथे पहिल्या षटकामध्ये सूर्या मणिरत्नम या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. सूर्याचा पुढील चेंडू, चांगला यॉर्कर, ट्रोकश यॉर्क करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू मात्र गेला मिड ऑफच्या दिशेने. तोपर्यंत एक सिंगल धाव, पहिली धाव बॅटच्या साह्याने येथे नोंदवली. एकूण धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 2 धावा. पुढे चेंडू या षटकातील स्ट्राइक रोटेट झाली आहे. विनीत माळी स्ट्राइक एंड वरती. विनीतने ह्या चेंडूला इथे मात्र हुक मारलाय, परंतु काही फायदा नाहीये. बिहाइंड विकेट चेंडूवरती मात्र एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 3 धावा. महाशिवरात्री चषकाचा हा खऱ्या अर्थानं अंतिम दिवस, अंतिम थरार आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये बाजी मारणार? प्रफुल्ल निलेश पुरस्कृत थळेश्वर थळ विरुद्ध शार्बिल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव, या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. यावेळच्या चेंडूवरती ऑन राईज खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू मारला मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत धावसंख्येमध्ये अगदी 1 धावेने बदल होते. धावसंख्या पोहोचले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रफुल्ल निलेश पुरस्कृत थळेश्वर थळ संघाची धावसंख्या 4 धावा. 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात 4 धावा, असं हे समीकरण आपण या सामन्यामध्ये पाहतोय. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये 50+ धावा खऱ्या अर्थानं गोलंदाजांसाठी येथे खऱ्या अर्थानं खूप महत्वाच्या ठरू शकतात. कालच्या दिवसाचा खेळ पाहिला, एका मॅच मध्ये चांगल्या धावा येत होत्या, एका मॅच मध्ये चांगल्या धावा येत नव्हत्या, असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु सेमीफायनलचा सामना कालच्या दिवसामध्ये अगदी चांगला पाहायला मिळाला होता.
39 धावांचं टार्गेट असताना सुद्धा इथे शेवटच्या ओव्हर पर्यंत काय कमालीची गोलंदाजी काल घनश्याम पाटीलने इथे केली होती. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारी त्याने गोलंदाजी केली होती. कारण व्यावसायिक खेळाडूंमध्ये ही सर खऱ्या अर्थानं व्यावसायिकता खऱ्या अर्थानं ठासून भरलेली असते. कारण शेवटपर्यंत झुंजायचं, शेवटपर्यंत लढायचं. क्रिकेट असो किंवा आयुष्य असो किंवा इतर काही गोष्टींमध्ये असो, की शेवटपर्यंत तुमच्याकडे झुंजणारी वृत्ती असणं गरजेचं आहे. जो खऱ्या अर्थानं झुंजतो ना तो खऱ्या अर्थानं सफल होतो. पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फैसल शेख गोलंदाजीसाठी आलाय. अगदी हायआम ऍक्शनने गोलंदाजी करतोय. सुंदर असा फॉलो थ्रू आहे. गोलंदाज आपण पाहिले प्रत्येक टीम येथे 4 परफेक्ट विकासदादा गोलंदाज घेऊन खऱ्या अर्थानं मैदानात उतरत असतात. ओके चेंडू या चेंडूवरती ऑन द राईट फटका. चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक इथे डीप मिड विकेट मध्ये जाऊन इथे या चेंडूला अगदी सुंदररित्या फिल्डिंग केली आहे. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती या 2 धावेनिशी 6 धावा. 6 रन्स इन अ स्कोरबोर्ड. अक्षय कासार न्यू बॅटर येथे मैदानावरती अवतरित झालाय. अक्षय कासार आणि विनीत माळीची ही जोडी. अक्षय पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचं कनेक्शन म्हणावं तसं होत नाही. बॅटच्या अगदी खालच्या बाजूस चेंडू लागला होता. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचली 7 धावा. 7 रन्स इन स्कोरबोर्ड. 7 धावा धावफलकावरती. फैसल शेख येथे गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना आतापर्यंत एकही 6 किंवा एकही चौकार आलेला नाहीये. पुन्हा एकदा इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन पुन्हा एकदा चांगलं झालेलं नाहीये. चेंडूचं आणि बॅटचं ज्या वेळेला चांगलं कनेक्शन होईल चेंडू गॅप मध्ये जाईल. परंतु गोलंदाजांचं दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्राचा इथे खऱ्या अर्थानं पुरेपूर फायदा उचलत असताना शारविल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव या संघाचे गोलंदाज टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र चेंडू फलंदाजाच्या रडार मध्ये आलाय. चेंडूला इथे मात्र हवाई हल्ला, हवाई सफर चेंडूला इथे घडवली आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. मध्ये 68 6 बसले होते आणि आजच्या दिवसातील पहिला 6 आलाय. आणखीन एक. वा भाई वा. आडव्या बॅटने खेळलेला बॅट मधून स्वीट आणि मधुर साऊंड ऐकायला मिळालाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. पहिल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या 10 चेंडूवरती नॉटी बॉईज संघाच्या बाजूने सर्व काही घडताना दिसत होतं. परंतु अचानक आपण पाहिले अक्षय कासारचा येथे मात्र झंझावाती फटका या षटकातील 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 20 धावा. 20 रन्स स्कोर. तिसरं षटक गोलंदाजीसाठी येतो. गोलंदाज सूर्या. अकोट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्त धावा मिळालेल्या नाही आहेत. एका धावेवर दोन्ही फलंदाज मात्र स्ट्राईक रोटेट करतात आणि धावसंख्या होते ती 21 धावा. चांगली सुरुवात. तिसरं षटकचा प्रगतीपथावर आहे. या कालच्या रात्रीत सुद्धा, कालच्या दिवसात सुद्धा आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा धावसंख्या झालेली होती 44. परंतु आज यांची सुरुवात एवढी चांगली केलेली आहे की कदाचित 50+ धावसंख्या नक्कीच होणार. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स. चांगला चेंडू होता. टप्पा पाडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. सूर्या मनेत्रम अतिशय योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय. नॉटी बॉईज
नवगाव शार्विल पुरस्कृत आपण बघतोय शार्विलने कित्येक संघ कित्येक वर्ष चांगले चांगले संघ या मैदानात आणले होते. एक मागच्या 2 ते 3 वर्षापूर्वी त्यांना उपविजेतेपदावर समाधान प्राप्त मानावं लागलं होतं, परंतु ह्या वेळेला विजेतेपद प्राप्त करण्याच्या दृष्टीने त्यांनी संघाची बांधणी केलेली आहे. सूर्या पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. क्या बात आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना निघतोय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. अतिरिक्त धावसंख्येत वाढ झाल्यानंतर आपण बघतोय धावसंख्या झालेली आहे 22 धावा. 22 रन्स ऑन द स्कोर बुक. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या महाशिवरात्री चषकांमध्ये मी मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे GT लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरी बसल्या या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत, ऑफिसमध्ये जाता जाताना वर्किंग डे आहे त्याचा आस्वाद घेत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. पोलटॉस चेंडू हाफ वॉलीवर घेतलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून उडवला. अतिशय जबरदस्त दणकेबाज फटका. षटकार. हा एक जबरदस्त असा प्रहार. षटकार. विनीत मालीच्या बॅटमधून आतापर्यंत मोठा स्ट्रोक बघायला मिळालेला नव्हता. आखूट टप्प्याचा चेंडू. इट्स अ कन्सिक्युटिव्ह. इट्स ह्यूज अँड हाय अँड हँडसम. षटकार. तालुक्याला बिलॉंग करणारा हा फलंदाज विनीत माळी याच्यासाठीच याला ओपनर बॅटर म्हणून पाठवला होता. सुरुवातीचे काही चेंडू त्याने खालून फलंदाजी करत आपली नजरा स्थिर केल्या आणि तदनंतर मात्र नजरा स्थिर झाल्यावर थोडासा चेंडू खराब भेटला. लागोपाठ त्याने 2 षटकारांची नोंद केलेली होती. अगोदर अक्षय कासार यांनी लागोपाठचे 2 षटकार मारले होते. आता विनीत माळीने सुद्धा त्याच पद्धतीने 2 षटकार मारून हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. लागोपाठचा 3रा षटकार होणार का बघणार होता, पण पुढचा चेंडू येतो त्यासाठी थोडासा बॅकफुटवर जातोय. सूर्या मणिरत्नम चांगली गोलंदाजी करत असताना त्याच्यावर प्रहार केला जातोय. आनंतो या वेळेला चेंडू टप्पा पडतोय. हलकेच बॅटची कडा घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल जातोय. फलंदाज विनीत बॅक टू द डगआउट. प्रफुल्ल बानकर यांचे पिताश्री सन्माननीय विष्णू बानकर यांचा आपण येथे सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय की जी मित्रमंडळातील सदस्यांना की आपल्या हस्ते येथे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय विष्णू बानकर यांचा येथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. के जी मित्रमंडळ आयोजित महाशिवरात्री चषक या चषकामध्ये सर्व यथोचित मान्यवर मंडळींचा येथे सर्वांचा येथे मान सन्मान केला जातोय. तर आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानावरती. महाशिवरात्री चषक दिवस 2रा आणि सामना मात्र हा पहिला पाहतोय. सौरभ, आपण बघितलं गोलंदाजांची सुद्धा या ठिकाणी पहिल्या पॉवर प्ले मध्ये थोडीशी बोलबाला होता. नंतर मात्र फलंदाजांनी आक्रमक स्वरूप धारण केलेलं आहे. खेळपट्टीचा रंग त्याने सुद्धा ओळखलेला आहे. कारण पहिला थोडासा वेळ जाऊ दिला. पॉवर प्ले मध्ये विकेट टाकण्यापेक्षा मी तर म्हणेन ना, पॉवर प्ले मध्ये विकेट समजून घेणं गरजेचं आहे. मैदानाचा आढावा घेणं गरजेचं आहे. चेंडू थोडासा रोल करणं गरजेचं आहे. आणि चेंडू जुना झाल्यानंतर इथे या मैदानावरती अगदी आरामात धावा निघू शकतायत. आतापर्यंत 4 6 या इनिंग मध्ये आले. 5वा सुद्धा येणार का चेंडू? इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज आल्या पावली येथे मात्र माघारी परतलाय. गोल्डन डकचा शिकार झालाय. स्ट्रॅटेजी असते, त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने कमबॅक करायचं आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स प्राप्त करून पुन्हा एकदा त्यांनी आपल्या संघाला मॅच मध्ये आणलेलं आहे. कारण सामन्यामधून कोणत्याही ठिकाणी पकड सैल होऊ द्यायची नाही, हे त्याला कशा प्रकारे गोलंदाजी करायचं त्यावरून त्याने दाखवून सुद्धा दिलेलं आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय योगेश बालेकर, मॅन फ्रॉम
भिवंडीचे खेळाडू आपण बघतो जास्तीत जास्त मैदानामध्ये आहेत. संघाचा कर्णधार यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अभिषेक आंगणे. 2 वर्षापूर्वी आपण बघितलं होतं अभिषेक आंगणे एका संघात आला होता. त्याचा संघ तो ज्या संघात आला होता तो पराभूत झाला होता, परंतु त्याच्यानंतर त्याने ज्या संघात खेळला ना तिथून बेस्ट बॅटरचं पारितोषिक सुद्धा पटकावलं आणि आपल्या संघाला विजेतेपदाचा मुकुट सुद्धा घेऊन दिला होता. धावसंख्या 34 धावा आणि 34 धावांवरती येथे मात्र सूर्याला 2 6 मारल्यानंतर विकासदादांनी सांगितल्याप्रमाणे 2 विकेट इथे मिळवल्यात. कारण संघाचे ते जे खऱ्या अर्थानं टॉप ऑर्डर फलंदाज होते हे टॉप ऑर्डर फलंदाज इथे मात्र बाद झालेत. या स्पर्धेमध्ये तसं पाहिलं ना तर विकासदादा साधारणतः 8 तरी बॅट्समन प्रत्येक टीम मध्ये कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळतात. 4 परफेक्ट बॉलर प्रत्येक टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली मॅच होणार यात मात्र कोणती शंका नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्यात. सुंदर गोलंदाजी, मात्र चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरचा आहे असं पंच सांगतायत. वाईटचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 35 धावा. यानंतर होणारा सामना आहे नाखवा वॉटर स्पोर्ट साखर विरुद्ध शाबीर 11 थळ. या 2 संघांमध्ये इथे सामना खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी येथे मात्र विकेटचं पतन. मागील 3 चेंडूंमध्ये काय घडलं तर मागील 3 चेंडूंमध्ये येथे मात्र 3 फलंदाज प्रफुल्ल अँड निलेश पुरस्कृत थळेश्वर थळ संघाचे येथे मात्र बाद झालेत. डीजे फलंदाजी केली होती ना तो सुद्धा फलंदाज आता बाधून माघारी पडतोय. 4था फलंदाज बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकावर फलंदाजी करायला येतोय फलंदाज मंदार गुरवला आपण ओळखत असालच. मंदार गुरवची फलंदाजी आपण नेहमी बघत असतो. मुंबई काळा चौकीचा हा खेळाडू कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्याला खेळताना सुद्धा बघितलंय. प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल असे जे 2 गट आहेत त्यामधील प्रोफेशनल संघामधला हा खेळाडू आपण बघतोय मंदार गुरव. अंपायर आहे, थर्ड अंपायर. यस, चालतोय म्हणालेले आहेत. पंचांचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. ओके, आपला आक्षेप सुद्धा काही गैर नाही आहे, व्यवस्थित आहे. परंतु त्याला उत्तर समर्पक असं दिलेलं आहे. 1.5 मिनिटांचा कालावधी आहे, त्यामध्ये आपला खेळाडू आतमध्ये जाणं गरजेचं आहे क्रीजवर. चला सामन्यामध्ये आपण पुन्हा वळतोय. कृष्णा त्रिपाठी गोलंदाजीसाठी आलेला आहे. कृष्णा त्रिपाठीचा आणखी एक चेंडू बघतोय आपण, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 36 धावा. मगाच्या मुद्द्यावरती आपण नक्कीच येऊ. तत्पूर्वी ह्या चेंडूला येते मात्र हलक्या हाताने टॅप केल्या पॉइंटच्या दिशेने एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती येते. जरूर इथे काही आक्षेप नोंदवला होता. लॉ नंबर 40 सांगतोय टाइम आउट. 2023 विश्वचषकामध्ये अँजेलो मॅथ्यूजला खऱ्या अर्थानं टाइम आउट वरती येथे बाद देण्यात आलं होतं आणि टाइम आउट वरती बाद होणारा क्रिकेट इतिहासामधला तो पहिला खेळाडू होता. कारण 3 मिनिटांमध्ये तुम्ही गाठ घेऊन रेडी होणं गरजेचं असतं. विराट कोहली सर्वात जास्त लवकर जातो आणि गांगुली सर्वात जास्त लेट मैदानावरती उतरायचा हा सुद्धा इतिहास आहे. विराट कोहली सर्वात वेगवान सर्कल मध्ये असताना विराट कोहली त्याला क्रॉस करत असतो, परंतु गांगुली प्लेयर बाहेर आल्यानंतर बऱ्याच वेळेला आतमध्ये जात असतो. वळतोय मैदानावरती पुढे चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. ही विकेट गोलंदाजांसाठी पोषक आहे. ही विकेट गोलंदाजांना खऱ्या अर्थानं मदतनीस आहे. काल प्रेसी नवगाव संघाचा विकी कलमे हा गोलंदाज खऱ्या अर्थानं कामगिरी करून गेला होता. हा चेंडू येथे मात्र खूपच खराब. वाईटचा इशारा, वाईट +1 डिक्लेअर. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. स्ट्राईक रोटेट होईल, धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 39 धावा, 39 रन्स. 39 धावा धावफलकावरती. यापुढील होणारा सामना त्यातील दोन्ही संघाने टॉस साठी सुद्धा यायचा आहे. टी शर्ट न्यायाला या टॉस करण्यासाठी सुद्धा यायचं आहे. शाबीर 11 थळ विरुद्ध
नाखवा वॉटर स्पोर्ट साखर या पुढील होणारा सामना. चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलेल्या चेंडूला इथे मात्र डाऊन द ग्राउंड उडवलंय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर मंदारच्या बॅट मधून आलेला एक अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक फटका. षटकार. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू आणि बॅटचं कनेक्शन म्हणावं तसं होत नाहीये. अगदी खालच्या बाजूस चेंडू लागला होता. धावफलकावरती इथे मात्र धावसंख्या स्थिर आहे. -1 होती. 46 धावा, माफ करा. चांगली गोलंदाजी. षटकार खाल्ल्यानंतर मात्र गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय. कृष्णा त्रिपाठी येथे गोलंदाजीसाठी चौथ्या षटकामध्ये आला होता. तिसरा गोलंदाज येथे कृष्णा त्रिपाठीला आपण पाहिलं. शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव या संघाकडून अगदी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न केला. कारण मागील दोन्ही षटकांमध्ये 2-2 6 प्रति ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या षटकामध्ये मात्र विकास दादा एकच 6 आलाय. कालच्या आपण दिवसात बघितलं ना, काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. त्यामध्ये राज सिंग, ओमकार पाटील आणि जबरदस्त नवीन उदयास आलेला खेळाडू आपण बघितला तर भातान गावातील खेळाडू होता जयेश भोईर. त्याने अप्रतिम फलंदाजीचं, स्टायलिश फलंदाजीचं प्रदर्शन घडवत काल आपण बघितलं होतं 50 सुद्धा आपल्या नावावर, एका 50ची जी नोंद झालेली आहे ना ती त्याच्या नावावर सुद्धा आहे. एक जबरदस्त डावखुऱ्या फलंदाजांचा बोलबाला आपण कालच्या दिवसात संपूर्ण बघितला होता. 5व्या षटकासाठी आपण बघतोय सोहेल शेख. पहिला चेंडू अतिशय टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. फलंदाजाच्या थाईजवळ किंवा एल्बोवर चेंडू आदळतोय. पंचांचा इशारा तो एका धावेचा. बॅटची कडा घेतली होती. एक धाव मिळते. धावसंख्या झाली 47 धावा. 47 रन्स ऑन द स्कोर बुक. एक धाव आपण बघितलं मगाशी थोडीशी वाईट +1 होती, ती काउंट केली गेलेली नव्हती. त्याच्यामुळे धावसंख्या 47 यूट्यूबमध्ये आपण बघितला आणि त्यानंतर तो निर्णय घेतला होता. परंतु क्या बात आहे. सोहेल शेख एक अनुभवी असा गोलंदाज आहे. या मैदानावर खेळण्याचा खूप सारा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, परंतु त्याच वेगामध्ये आउटस्विंग पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळाली. पहिला चेंडू इन स्विंग आला होता, दुसरा चेंडू आउटस्विंग झाला होता. आपण अंदाज काढू शकतो फक्त, कारण आपल्यासमोर स्क्रीन पण नाही आहे आणि विकेट्स पण आपल्याला समोरून आडवी आहे. त्याच्यामुळे हे अंदाज फक्त काढू शकतो आपण. फुल टॉस चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा क्षेत्ररक्षकाच्या समोर पडतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी मिळतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करत अपयशी ठरतोय क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पोचले 50 धावा. 51 धावा, माफ करा. 51 रन्स, 51 धावा धावफलकावरती. सुंदर बॅटिंग इथे मंदारची आपण पाहतोय. मंदारचा हा फटका इथे मात्र फसलाय. विकेट कीपर चेंडू खाली पोहोचले. झेल पकडलाय. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. थळ संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टी शर्ट न्यायला यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण नाणेफेकीला सुद्धा यायचं आहे. तदनंतर नाखवा वॉटर स्पोर्ट साखर आपल्या संघाचा कर्णधार सुद्धा हळूहळू चालत या इथपर्यंत पोहोचा. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील 2 चेंडू, या इनिंगचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. धावसंख्या बघितली धावफलकावर तर 51, म्हणजे एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलेले आहेत ते प्रफुल्ल अँड निलेश वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळेश्वर थळ संघ. राहुल जोगाडिया. अगदी कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं राहुल जोगाडिया हे नाव अगदी टेनिस क्रिकेट जगतामध्ये अनेकांनी पाहिलंय. परंतु राहुल जोगाडिया सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो हे दाखवतो मैदानावरती. उलट्या हाताने खेळलेला अप्रतिम असा दर्जेदार फटका येतोय. षटकार.
फलंदाजी आपण परवा झालेल्या आलिशान सोगाव मैदानामध्ये बघितली होती. एका चेंडूवर 4 धावांची आवश्यकता होती आणि राहुल जोगाडे याचा तो अप्रतिम षटकार शाबीर 11 थळ संघाला विजेतेपद देणारा होता, आलिशान कप देणारा ठरला होता. यस, चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप जातोय, पंचांचा इशारा येतोय, वाईट डिलिव्हरी. एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झाल्यानंतर बघतोय आपण 58 धावा धावफलकार लागलेले आहेत. राहुल जोगाडिया ज्या वेळेला थळ संघाने SP संघ या ठिकाणी मैदानात उतरवला होता नवगाव नाईट्स पंगाला, त्यावेळेला 12वा खेळाडूच्या भूमिकेमध्ये होता त्या संघामध्ये. इट्स अ नो डिलिव्हरी. बीमर पंचांचा इशारा आलेला बीमर चेंडूचा ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये बीमर ठरतोय. चेंडू बॅटची कडा घेतली होती. हा चेंडू आपण जर इंटरनॅशनलला बघितला असताना तर इथून फिजिओ गेले असते. फिल्डिंग रिव्ह्यू, बीमर साठीचा फिल्डिंग रिव्ह्यू आहे. कल्याणी सरांकडे आपण निर्णयासाठी जातोय. हायकोर्टामध्ये निर्णय गेलेला आहे त्या ठिकाणी. दूध का दूध, पाणी का पाणी, GT लाईव्ह की जुबानी. बघूया काय घडणार या मैदानामध्ये. तर मी सांगितलं तर राहुल जोगाडियाची आणखी एक खेळी म्हणजे ज्या वेळेला आमचा थळ संघ अलिबागच्या क्रीडा भवन मैदानावर नाईट मैदानामध्ये खेळण्यासाठी आला होता, त्यावेळेला सुद्धा राहुल जोगाडिया आमच्या संघाचा भाग होता आणि तो 12वा म्हणून त्या ठिकाणी खेळला होता. 2 खेळाडू होते ते, राहुल जोगाडिया आणि अमन, हे 2 खेळाडू होते. नवीनच नवोदित सुरुवात केली होती त्यांनी. पंचांचा निर्णय बघूया काय येतोय. पंचांनी तर नोंद दिलेला आहे, परंतु थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय आपण बघत आहोत. थर्ड अंपायर त्या ठिकाणी चेक करतायत की हा चेंडू बीमर आहे का, नो +1 आहे की नो आहे किंवा फक्त एकच धाव आहे, ते चेक होईल कारण फलंदाज जज आणि यस नो. सौरभ, पंचांचे निर्णय कालपासून आपण बघितले, ज्यांनी जे ऑनफिल्ड निर्णय दिलेत ना थर्ड अंपायर कडून सुद्धा तशाच पद्धतीचे, म्हणजे पंचांची भूमिका अप्रतिम बघायला मिळालेली आहे. 60 धावा धावफलकावर आलेले आहेत. 60 रन्स. येणारा चेंडू सुद्धा फ्री हिट असणार आहे. आता मात्र एक स्कोर चांगला झालाय, कारण फलंदाज राहुल जोगाडेने मारलेला तो षटकार खऱ्या अर्थानं एक धावसंख्येला ग्राफ उंचावून देणारा ठरला, थोडस मनोबल वाढवणारा हा फटका ठरला. या चेंडूवरती कितीही लांब मारलात, नवगावच्या खाडीमध्ये गेला तरी सुद्धा तुम्हाला फक्त धाव एकच मिळणार आहे, कारण बिहाइंड द विकेट डिक्लेअर एरिया आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 61 धावा. 62 धावांची गरज असणार आहे ती शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज या संघाला. चला तोपर्यंत आपण नाणेफेक जी आपण नेहमी बघत असतो त्याचप्रमाणे या नाको वॉटर स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराचं नाव प्रेक्षकांना माहिती व्हायला पाहिजे. करण गुले यांची सुद्धा ओळख करून द्यायची नाही. दोन्ही फलंदाज आपण नेहमी बघत असतो खेळताना. विष्णू बानकर दादांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. हेड आणि टेल असं लिहिलेलं आहे याच्यावर. गणपत बानकर आपण नेहमी बघतो, त्यांना अंतिम विजेतेपदाचा चषक उंचावताना बघितलं होतं वीर दमदार ट्रॉफी मध्ये. चला टॉस करूया आपण. हेड इज द कॉल अँड इट्स यस हेड. शाबीर 11 थर्ड संघाने टॉस जिंकलेला आहे आणि काय निर्णय असेल आपला आणि काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी काय नाही, आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग करू आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कोणती साईड असेल आपली? सर मला देखील माहिती नाही टीममध्ये कुठले कुठले प्लेयर्स आहेत. 1-2 प्लेयर्स येणार होते ते आले नाही, तरी आता 2 प्लेयर ॲड केल्यात, ते माहीत नाही कोण आहेत, पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू.
आर्यन, तुझा खेळ सर्वांना माहिती आहे, किती चांगली गोलंदाजी आहे तुझी, बघितलेली आम्ही युट्यूबच्या माध्यमातून, आणि ह्या मैदानात सुद्धा तशीच गोलंदाजी बघावी हीच तुला शुभेच्छा देतोय. थँक्यू व्हेरी मच नाको वॉटर स्पोर्ट्स. कारण नाणेफेक हारलेला नंतर आपण आता फलंदाजी आहे, किती धावा बनवण्याचा आपला मनसुबा असेल जास्तीत जास्त, कारण गोलंदाजीत आपल्याकडे नक्कीच तगडी असणार, आणि कोणती स्टारकास्ट आपली असेल प्लेइंग 11? नक्कीच आम्ही 60 ते 65 रन बनवण्याचा प्रयत्न करू. आणि लाईनअपबद्दल बोलायचं झालं तर आमच्याकडे मुंबई, भिवंडी, परत सोलापूरचे प्लेयर आहेत आणि आपल्या डोंबिवली वगैरेचे प्लेयर आहेत. ओके, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहे, कारण धुळे होते आपल्यासोबत या ठिकाणी. घेऊन चलतोय पुन्हा एकदा मायक्रोफोनवर. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो चाबेर 11 थळ संघाने, आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन आमंत्रित केलंय नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाला फलंदाजीसाठी. माझ्या समवेत या ठिकाणी सौरभ भुरे, त्याचप्रमाणे ऋतिक लोंढे हे समालोचन कक्षामध्ये जॉईंट होतोय. मी त्यांना घेऊन चलतो या पहिल्या मॅचचा आखो दे का हाल ऐकण्यासाठी तुम्हाला. तत्पूर्वी विनंती करतोय KG मित्रमंडळातील सदस्यांना, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय लक्ष्मण कावळे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. KG मित्रमंडळ नवगाव आयोजित महाशिवरात्री चषकामध्ये सन्माननीय लक्ष्मण कावळे यांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. प्रथम फलंदाजी करत असताना प्रफुल्ल निलेश पुरस्कृत थळेश्वर थळ संघाने 61 धावा काढलेल्या आहेत आणि 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघूया 62 धावांचं लक्ष कशा पद्धतीने शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज संघ पूर्ण करेल, कारण हे मैदान आहे ना, हे चेस करू शकते. कोणताही संघाला या किती धावा झाल्या तरी अशक्य असं आव्हान नाही आहे, परंतु त्याच्यासाठी चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. आणि समोरच्या संघात चांगले गोलंदाज असल्यामुळे आपण बघू शकतो की हे धावसंख्या रोखण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यात असेल. त्यामुळे हे फलंदाजी आणि चेंडू यांच्यामधील जे द्वंद्व आहे ना, ते प्रेक्षकांना बघण्यास नक्कीच मजा येईल. बघूया 62 धावांचं लक्ष आहे आणि त्यांच्या समोर आता गोल फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. प्रीतम परब आणि संघाचा कर्णधार अभिषेक आंगणे ही जोडी मैदानात आलेली आहे, आणि ह्या जोडीवर आता अवलंबून असणारे सुरुवात कशा पद्धतीची होईल. गोलंदाजीसाठी आपण बघतोय उंचपुरा गोलंदाज येतोय. प्रथम पहिलं षटक घेऊन कौशल पाटील, मॅन फ्रॉम भिवंडी विभागातील खेळाडू आपण बघतोय. अतिशय चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे भिवंडी विभागाने, चांगली खेळी करून दाखवत आहेत. कालच्या दिवसात सुद्धा आपण बघितलं भिवंडी, पालघर, डोंबिवली, कुर्ला, घाटकोपर या सर्व ठिकाणावरून मैदानामध्ये प्रेक्षक खेळाडू या ठिकाणी अवतरले होते आणि त्याने आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन करून दाखवलं होतं. ओमकार पाटीलला बघितलं, मॅन फ्रॉम खारघर, जयेश भोईर, मॅन फ्रॉम भातान, अतिशय चांगले खेळाडू बघितले. काल त्यांनी आपले जौहर सुद्धा दाखवलेत. आज कोणते खेळाडू चमकतील. हा उंचपुरा एक हायटेड गोलंदाज आहे आणि त्याची गोलंदाजी आता नक्कीच बघूया कशा पद्धतीची असणार आहे. कौशल पाटील गोलंदाजी करतोय. पहिलं षटक घेऊन आलं गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज प्रीतम परब. भिवंडी विभागातून आपण काही वर्षापूर्वी ह्याच मैदानामध्ये एक खेळाडू बघितला होता ज्याने षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती. अतिशय छोटीशी शरीरयष्टी त्याची, परंतु फटक्यांमध्ये एवढ्या जोर होता ना की जबरदस्त षटकारांची आतिषबाजी त्याच्याकडून बघायला मिळाली. आणि त्या खेळाडूने कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलं होतं. तर फलंदाजाचं नाव होतं शाहिद शेख. जबरदस्त फलंदाजी करायचं. ह्या मैदानावर पहिला आल्याच त्याने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा प्राप्त केला होता. अतिशय जबरदस्त खेळाडू. आज बघूया प्रीतम परब काय करणार. पहिला चेंडू कौशल पाटीलच्या पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या हातामध्ये जातोय सोप्पा झेल. प्रीतम परबची खेळी होते समाप्त. प्रीतम या ठिकाणी रुबिन साखरकर, थळ मच्छीमार सोसायटीचे व्हाईस चेअरमन यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा KG मित्रमंडळातर्फे मनपूर्वक स्वागत. आणि ज्या पाहुण्यांना या ठिकाणी आमंत्रित आमचे आहेत पाहुणे, ज्यांना आमंत्रण केलेलं आहे, त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण जर कुठे मॅच बघायला आलेले असाल तर त्यांनी येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन बॅटर, वन डाऊन बॅटर मैदानामध्ये जातोय फलंदाजीसाठी. प्रितेश पाटील जातोय. पहिला चेंडूवर हादरा बसतोय नॉटी बॉईज नवगाव संघाला. पहिला चेंडूवर विकेट्स गेली. भिवंडी, बहुतेक खेळाडू आपण बघितलं भिवंडीला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. अतिशय चांगलं भिवंडीचं क्रिकेट वाढलेलं आहे.
पहिल्या चेंडूवर विकेटचा एक डायमंड डकचा शिकार झाला. प्रीतम परब पहिल्या चेंडूवर बाद झाला. धन्यवाद विकासदादा. सर्वप्रथम आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे महाशिवरात्री चषकाच्या निमित्तानं मित्रांनो सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चलतो या मैदानावरती. तिथे मात्र 62 धावांचा पल्ला पार करायचा आहे, तो म्हणजेच शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव या संघाला. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय कौशल पाटील उंचकुरा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहतोय. अर्सेफ एंड कडून पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडूवरती आपण खांद्याचा पुरेपूर वापर करतोय. आपल्या उंचीचा वापर करतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. फलंदाजाला अंदाज आलेला नाही आहे या चेंडूचा. आणखी एक निर्धाव चेंडू जातोय. सुरुवात अद्यापही धावसंख्येला झालेली नाही. पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा चेंडू कार्पेटच्या साह्याने चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. जोरात धावत येण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाला मिळतात पहिल्या चेंडूवर चौकार. सकून चेंडू सरळ सीमारेषे बाहेर गेला 4 धावांसाठी. चांगली सुरुवात आता मात्र केलेली आहे कौशल पाटीलच्या गोलंदाजीवर प्रितेशने. या वेळेला चेंडूला जोरात मारलाय. चेंडू उंच आहे, उंच उंच, परंतु राहुल जोगाडियाच्या हातातून चेंडू निसटतोय. एक साधा सोपा झेल होता, परंतु तो झेल सुटलेला आहे आणि हा झेल कितपर्यंत महागात ठरेल. कारण प्रितेशने पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर एक संधी प्राप्त झाली होती. ते संधी मात्र त्याने सोडलेली आहे. धावसंख्येत 1 ची वाढ. धावसंख्या झालेली ती 2 ने वाढून 1 ने वाढून 6 धावा 5 धावा सॉरी. नक्कीच 5 धावा आणि त्याच नंतर ही सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण करतायत दोन्ही बॅटर. चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती ही धाव पूर्ण आणि मात्र 6 या आकडेवरती आपण पाहतोय. 1 गडी बाद. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक कुठेही जाऊ नका, पाहत राहा. हा शिवरात्री चषक 2026 मध्ये. यावेळेसचा चेंडू, यावेळेसच्या चेंडूवरती हॅमर फटका. तिथे मात्र राहुल जोगाडिया काऊ कॉर्नर मध्ये आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद. झालेली आहे. दुसरा गडी पहिल्या षटकामध्ये बाद होतोय. अतिशय चांगलं किफायतशीर षटक या ठिकाणी समाप्त होते आणि धावसंख्या बघतो पहिल्या षटका अखेरीस 6 धावा झालेल्या आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र थोडीशी धावसंख्येला आकार द्यावा लागेल, कारण 62 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकात 2 गडी बाद 6 धावसंख्या लागलेली आहे. आता मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करून धावसंख्या वाढवावी लागणार आहे. नवीन आलेला फलंदाज आमिर कोरी आणि अभिषेक आंगणे यांची जोडी मैदानात आहे. अभिषेकला मात्र आपला खेळ जो पूर्वीचा खेळ आहे तो मात्र या ठिकाणी करून दाखवावा लागेल, ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे. राहुल जोगाडिया दुसरं षटक घेऊन येते. पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी असणार आहे. नक्कीच विकास दादा, पाहायला गेलं तर नन्ना मुन्ना जादूगार राहुल जोगाडिया मैदानाच्या आतमध्ये कित्येक वर्ष SP11 मुंबई शिवाजी पार्क या संघामधून अनेक वर्ष सातत्यपूर्ण खेळणारा हा खेळाडू. त्यामध्ये आपण पाहिले ऋषीदादा असतील, ऋषिकेश वैद्य आणि मात्र पाहायला गेलं तर सुमित ढेकले. SP ची पूर्ण पॅक टीम होती.
या मैदानावरती सुद्धा नाईट क्रिकेटमध्ये अलिशान कप सोगावमध्ये सुद्धा आला होता. यावेळेस चेंडू आपण पाहिला चांगल्या लेंथवरती हिट करतोय आणि पाहतोय तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तो लेग ब्रेक आणि मात्र डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी तो ऑफ ब्रेक मैदानावरती करत असतो. वळतोय मैदानाच्या दिशेने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडूवरती ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगले होते तोपर्यंत सिंगल. आम्ही जेव्हा नाईट क्रिकेटमध्ये एस पीचा संघ या मैदानामध्ये आणला होता त्यामध्ये सचिनजी सुद्धा होते. सचिनजी त्या संघाचे प्रमुख अंग होते. यष्टीरक्षकच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये राजाभाईने तो संघ आणला होता. त्यामध्ये स्वर्गीय सँडी होता आमचा संदीप दाभाडे. त्याच्यानंतर कित्येक चांगले चांगले खेळाडू होते मैदानामध्ये आपण बघितले. त्यावेळेला वैशाल आंगणे, ग्लायन वैती आणि सर्व चांगला संपूर्ण संघ होता. ह्या वेळेला सुद्धा बघतोय चांगला चेंडू पडते. टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा होता. एक त्याचं खासियत आहे लेग ब्रेक गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा गिरकी घेतो. यष्टीरक्षक राकेश प्रभूच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर पॅडवर आदळतोय. धाव मात्र होत नाहीये. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव जात आहेत. काय गोलंदाजी करतोय बघा राहुल जोगाडिया. अप्रतिम गोलंदाजीचा पृथक्करण त्याच्याकडून बघायला मिळते. पहिल्या 4 चेंडूंवर 1 सिंगल त्याने खर्च केलेली आहे आणि 3 डॉट डिलिव्हरीची त्याच्यामध्ये नोंद आहे. धावसंख्या 7 आहेत फक्त. परंतु रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केला जातो. या ठिकाणी दीर्घकाळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूचा अंदाज येत नाहीये. 1 धाव मिळाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वीपणे पार होतोय. धावसंख्या झाली 2 ने वाढून 9 धावा. 9 रन्स ऑन द स्कोर बुक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच विकासदादा 9 धावा धावपलकावरती लागल्यात आणि पाहायला गेलं तर मित्रांनो चालू असलेला सामना प्रफुल्ल निलेश पुरस्कृत धळेश्वर थळ आणि त्यांच्या विरोधामध्ये शार्विल पुरस्कृत नॉटी बॉयज नवगाव. आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो यावेळेस चेंडू चांगला आहे आणि मात्र पाहता पाहता दुसऱ्या षटकाचा इथे खेळ संपन्न होतोय आणि मात्र 2 गडी बाद 9 धावा धावपटलावरती लागतायत. दादा असं वाटत होतं की आता स्पिनरांचा बोलबाला संपला की काय. संपूर्ण आपण बघितलं संपूर्ण क्रिकेट आपण बघत असतो टी व्हीवर. त्यावेळेला आता स्पिनर दिसतच नाही आहेत. कारण कशाही पद्धतीने स्पिनरांवर हल्लाबोल केला जातो. परंतु राहुल जोगाडे यांनी ती गोष्ट चूक ठरवत ह्या वेळेला आपण बघितलं तर चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने वळवलेला आहे. चेंडू डावखुऱ्या लेफ्ट हँड गोलंदाजांना या ठिकाणी चांगली संधीसुद्धा प्राप्त करून देत असते. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, जो पाठचा एरिया आहे ना तो सिंगल आहे. जर ते 360 डिग्रीचं मैदान असेल तर मात्र स्पिनरांना थोडासा अडचणीचा सामना करावा लागत असतो. परंतु हे मैदान यासाठीच तर ओळखलं जातं आहे. या मैदानावर कित्येक वर्षापासून डावखुऱ्या लेफ्ट हँड गोलंदाजांचा बोलबाला ह्याच्यासाठीच आहे. कारण पाठच्या साईडला डिक्लेअर झोन असल्यामुळे फक्त एक किती मोठा फटका मारला तरी धावा जात आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. धावसंख्या आहे ती 9 धावा. आता 3 षटकांचा एक खेळ येणं बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 18 धावांची सरासरी. या मैदानावर 18 धावा तरी सुद्धा जास्त नाही आहेत. जर फलंदाज आपल्या लौकिकास जागले तर मात्र या 18 धावा सहजरित्या पूर्ण करतात. परंतु ते कशा पद्धतीने पूर्ण करणार, कारण योगेश भालेकर नावाचा गोलंदाज या ठिकाणी मैदानात आलेला आहे. जवळजवळ 20 ते 22 पावलांचा त्याचा आपण रणअप बघतो. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल अभिषेक आंगणे, काय करणार त्याच्या समोर. अभिषेक आंगणे जागेवरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय, पुन्हा बाहेर जातोय. ही कला आहे गोलंदाजांची. एकाच 2 बोटामध्ये जी ऍक्शन आहे ना त्याच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यामध्ये हल्ली महारत हासिल केलेला आहे काय काय गोलंदाजांनी. त्यापैकीच आपण बघतो योगेश भालेकर ही गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू आउटस्विंग पद्धतीचा होता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा तयार झालेला आहे. परंतु अभिषेक आंगणेला तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाहीये. त्याच्या बॅट मधून एक जोरदार प्रहार येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. प्रेक्षकची भूमिका बाहेर पडतोय. षटकार. नक्कीच चांगला फटका आपण पाहतोय. अभिषेक आंगणेच्या बॅटमधून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून धिरकावून दिला. मेगा 6 सुपर 6 A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा 2 चेंडू झालेत आणि मात्र तिसरा चेंडू घेऊन आपण पाहतोय गोलंदाज योगेश भालेकर. या गोलंदाजाला
चांगला गोलंदाज आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी. यावेळेच्या चेंडूवरती आणखी उंच गेलाय, परंतु तिथे लांबी पाहावी लागेल. परंतु तिथे राहुल जोगाडे आहे, कोणतीही चूक करत नाहीये. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद. तर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रुबेनजी साखरकर यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. महाशिवरात्री चषकामध्ये ज्यांचा संघ आपण कित्येक वर्ष पाहतोय, तो संघ आपण पाहायचो. रुबीन 11 संघ आपल्याला पाहायला मिळायचा, थळीश्वर थळ संघ सुद्धा पाहायला मिळायचा, शाबीर 11 थळ संघ सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळायचा. असे सन्माननीय थळ गावातील रुबीनजी साखरकर यांचा येथे सन्मान करण्यात येतोय. केजी मित्रमंडळ नवगाव महाशिवरात्री चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. चला मित्रांनो, वळतोय सामन्याकडे. तिथे मात्र 15 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय मित्रांनो. अभिषेक आंगणे मैदानाच्या तंबूच्या आश्रयाला परत गेलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. इस्तियाक शेख मैदानाच्या आतमध्ये. डावखोरे हाताचा फलंदाज. आणि मात्र डावखोरे हाताच्या फलंदाजासाठी हे नंदनवन असं हे मैदान, एक ऐतिहासिक मैदान, ताडभाट क्रिकेट मैदान. आणि यावेळेस चेंडूवरती पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्लिअर करणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मैदानात आला, त्याने पाहिलं चेंडूचा टप्पा आणि भेरकावून दिलं आणि दर्शवून दिलं की सामना येथे संपलेला नाहीये. कारण सामन्यामध्ये अजूनही जान आहे. 18ची सरासरी आवश्यक आहे. आल्या आल्या षटकार लगावतोय, धावसंख्या नेऊन पोहोचवतोय 21 धावांपर्यंत. 14 चेंडू 41 धावा. बघा उलटा पुलटा 14-41 अशी धावसंख्या मैदानावर लागलेली आहे. 6 धावांवर इस्तियाक शेखने सुरुवात केली आपल्या धावांच्या पाठलागाला. उलटा क्या बात आहे. अतिशय रॅपिड मध्ये चेंडू टाकला होता. चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप होता. फलंदाज यष्टीरक्षक राकेश प्रभूच्या पॅडवर आदळतोय. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ बाईजच्या रूपामध्ये एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होती ती 22 धावा. 22 रन्स ऑन द स्कोर बुक. काय घडणार या मैदानामध्ये? ही जोडी मैदानात आहे ना, अमीर कुरी आणि इस्तियाक शेख यांची. तोपर्यंत सामन्यामधील चित्र आपल्याला कधीही स्पष्ट होताना दिसणार नाहीये. दोघांची फलंदाजी आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज संघाला जर विजयश्री प्राप्त करायची असेल ना, तर या दोन्ही फलंदाजांना दमखम दाखवावा लागेल. अटॅक करावा लागेल योगेश भालेकर आणि त्याच्या संघाच्या गोलंदाजांवर. नक्कीच विकास दादा, अटॅक करावाच लागेल. यावेळेस चेंडू पाहूया काय कळतंय मैदानाच्या वरती. यावेळेस चेंडू फिरवलाय अक्षरशः गुडलेन स्पॉट वरती. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. प्री डिटरमाइंड फटका. चेंडूची गती पाहिली तर गोलंदाजाने गती दिली नव्हती. आणि मात्र धावा किती लागल्यात? 22 लागलेले आहेत. आणि येणारे 12 चेंडू आणि 40 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजेच प्रति षटकामध्ये तुम्हाला 20च्या रणनीतीनुसार खेळावं लागेल. तत्पूर्वी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा अगदी या महाशिवरात्री चषकामध्ये खऱ्या अर्थानं पुण्याचं काम समजलं जातं. जे पाणी या सर्व प्रेक्षक वर्गाला पुरवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं, असे मी विनंती करतोय सार्थक भुंडे त्यांच्या बंधूच्या नावाने खऱ्या अर्थानं दरवर्षी या महाशिवरात्री चषकामध्ये पाणी पुरवलं जातं. असे सार्थक भुंडे यांना मी विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. केजी मित्र मंडळ नवगाव महाशिवरात्री चषकामध्ये मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विनंती करतोय आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. सार्थक भुंडे. त्याचप्रमाणे केजी मित्र मंडळाने ज्या निमंत्रित पाहुण्यांना निमंत्रण दिलेलं आहे ते जर या ठिकाणी कुठे बसलेले असतील ना, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण येऊन या सभामंडपात बसायचं आहे. मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
सामना बघा 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. 20 ची सरासरी आहे, परंतु या मैदानावर 20 ची सरासरी एकदम कठीण अशी नाहीये, कधी होऊ शकते. डावखुरा फलंदाज इस्तियाक शेखला आता चांगली कामगिरी करावी लागेल. वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी चौथं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज कौशल पाटील. एक उंचपुरा गोलंदाज आहे हा. एम ॲक्शन आहे. चेंडू हलक्याच टाकतोय, फलंदाजाला बुचकळ्यात पाडतोय. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू पॅडवर आदळलाय. जोरकस अपील सुद्धा केलाय, परंतु पंच दर्शवतात की चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर जाणार आहे. एक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. धावसंख्या झाली 23 धावा. कालच्या दिवसाला आपण बघितलं, काल इंटरनॅशनल मॅचमध्ये सुद्धा भारताने पाकिस्तानला अक्षरशः लोळवलं. खेळणार नाही म्हणत खेळवले. कारण का खेळणार नव्हते, त्यांना माहिती होतं आपण हारणार आहोत आणि वन साईड हारणार आहोत म्हणून खेळणार नव्हते. परंतु हा चेंडू आपण बघतोय ऑफस्टम्पच्या खूप बाहेरून जोरकसा बाउन्स केला होता चेंडूला. जर सोडला असता तर कदाचित वाईड बॉल मिळाला असता. पंचांचा इशारा आलेला आहे एका डिक्लेअर धावेचा आणि प्लस त्याच्यावर एक इशारा दिलेला आहे की 1 बाउन्स या षटकामधला एक बाउन्स तुमच्यासाठी झालेला आहे म्हणून हा इशारा सुद्धा दिलेला आहे. कदाचित आम्हाला थर्ड अंपायर पर्यंत जावं लागलं असतं किंवा पंचांनी सुद्धा दर्शवलं असतं की हा चेंडू वाईड बॉल आहे किंवा नाही, परंतु त्यावर बॅटवर मारण्याचा प्रयत्न केला आणि ती शंका कुशंकेला जो वाव मिळणार नाही याची दक्षता घेतली. 24 धावा धावफलकावर आहेत. 10 चेंडू 38 धावा. इस्तियाक शेख यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू कार्पेटच्या साहाय्याने वेगामध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रात जातोय. त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाही आहेत आणि एक से अब काम बननेवाला नाही आहे. एका धावेने धावसंख्या जिंकता येणार नाहीये, आपल्याला पार करता येणार नाहीये. त्यासाठी मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. 9 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 37 रन्स रिक्वायर्ड. पुन्हा एकदा, परंतु गोलंदाजाचं कौतुक. मोठे स्ट्रोक्स, हवाई सफर घडणार नाही याची दक्षता घेतोय. चेंडू अचूक टप्प्यावर टाकतोय आणि फलंदाजाला सिंगलसाठी फक्त चेंडू ढकलवण्याची मुभा देतोय तो. अतिशय जबरदस्त कौशल पाटीलची गोलंदाजी. एक मन वेधून घेणारी आहे, लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक सुद्धा त्याच पद्धतीने टाकलं होतं. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धावेची या ठिकाणी पंचांकडून इशारा येतो एका धावेचा. धावसंख्या झालेली ती म्हणजे 27 धावा. आता 7 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच विकास दादा, 7 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता असताना मित्रांनो ह्या चेंडू मात्र निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तरी मात्र शार्विल नॉटी बॉयज संघाचं इथे मात्र काम बनू शकेल, परंतु गोलंदाज त्या धाटणीचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसच्या चेंडूवरती नो डिलिव्हरी, नो वरती हा फटका आलाय. तोपर्यंत इथे काय घडतंय, सिंगल घेतली, नो +1, 2 धावेचा बोनस मैदानावरती स्कोर कार्ड वरती ऍड होईल आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. येणारे आता 7 चेंडू आणि मात्र विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. फ्री हिटची सुवर्ण संधी. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू आणि मात्र फ्री लायसन असणार आहे फलंदाजासाठी. यावेळेसचा चेंडू फ्री हिटचा चेंडू. पाहूया काय घडतंय मैदानावरती. फ्री हिटचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर शॉट, परंतु अलॉंग द कार्पेट डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन करतोय क्षेत्ररक्षण. तोपर्यंत इथे सिंगल. येणारे 6 चेंडू आणि मात्र विजयासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता दादा. सहा चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे सामन्यातलं जे अंतर आहे ना, इथे सुद्धा संपत नाहीये मॅच. कारण 6 चेंडूत 5 षटकार आपण कित्येक वेळा बघितलेत. कालच्या दिवसात सुद्धा बघितलं होतं 6 चेंडूंवर 6 षटकारांचा या महाशिवरात्री चषकातील रेकॉर्ड्स बघायला मिळाला होता आपल्याला कालच्या दिवसात. ओमकार पाटीलने ती घणानाती फलंदाजी केली होती, परंतु दुर्भाग्यवश अंतिम फेरीमध्ये त्याच्या वाट्याला काही कमी चेंडू आले आणि त्याचा परिणाम त्यांची धावसंख्या कमी झाली आणि ती धावसंख्या सहजरित्या पार करेल असं वाटत असताना शेवटच्या षटकापर्यंत तो सामना गेला होता. 5 चेंडूमध्ये 6 धावा आवश्यकता असताना तो एक षटकार बघायला मिळाला आणि सामना तिथे संपला होता. तो सेमीफायनलचा एक चित्तथरारक सामना झाला होता. असं वाटलं होतं की प्रेसिनोगाव सहजरित्या सामना जिंकेल, परंतु घनश्याम पाटीलचं षटक
सामन्याला कलाटणी देणारं ठरलं होतं. चौथ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकात त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि सामन्यातला थोडीशी आशा होती ती जिवंत ठेवली होती. त्याच्यामुळे सामना तो अतिशय रंगतदार अवस्थेमधून समाप्त झाला होता. प्रेसी नवगाव संघाने अतिशय दिमाखामध्ये अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे आणि आज वाट बघतायत त्यासाठी संघ कोणता येईल आजच्या या दिवसामधील. शेवटच्या षटकासाठी विनीत माळी ज्याने सलामीला येऊन फलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातो परंतु चेंडूमध्ये वेग कमी आहे. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल देऊन फलंदाज बाद. बत्तीस धावा. किसन देवेंद्र आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र शॉर्ट पॉइंट मधला क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर मध्ये आला, तोपर्यंत इथे सिंगल. आता मात्र 31 धावा पाहिजे. येणारे 4 चेंडू आणि मात्र 31 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी शार्विल नॉटी बॉईज या संघाला. वळूया मैदानाच्या दिशेने. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा फ्लॅश, स्टँड अँड डिलिव्हर्ड, यूज अँड हँडसम षटकार. वरती शेवटचा चेंडू लॉरफुल टॉस होता, घोषांकित परिसरामध्ये जातोय आणि मात्र सामना विजय होतोय तो म्हणजेच प्रफुल्ल निलेश पुरस्कृत थळेश्वर थर्ड, हार्ड लक शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव. तोपर्यंत धन्यवाद.